की आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये जीवन जगत असताना नियमांची आवश्यकता असते, बरोबर की नाही? जसं आपण वर्गात येतो, वर्गात आल्यानंतर आपल्याला काही नियम फॉलो करायचे असतात, बरोबर ना? कोणी सांगेल मला कोणकोणते नियम फॉलो करायचे असतात? ज्याला येत असेल त्याने हात वर करायचा. हा सांग रोहित. वर्गात आल्यावर शिस्तीचं पालन करायचं. मग कोणती शिस्त पाळायची? कोण सांगेल? हात वर करा, सांग. स्वच्छता राखणं. आपला वर्ग आहे, आपण स्वच्छ राखायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? कचरा झाला तर पुढे टाकणार आपण डस्टबिन मध्ये टाकणार, बरोबर? आणि नियमांचं पालन केलं तर आपलं म्हणजे सर्वांचं जे जीवन आहे ते सुखकर होऊ शकतं. होऊ शकतं की नाही? सांग. वर्गात आल्यावर शांतता ठेवणं फार आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, बरोबर की नाही? म्हणजे वर्गात आल्यानंतर शांतता राखायची आणि उगाच गोंधळ घालण्याची गरज आहे का? नाही. सांग. शिक्षक शिकवत असताना लक्ष देणं फार गरजेचं आहे, बरोबर की नाही? तर शिकवलेलं आपण ऐकलंच नाही तर आपल्याला काही येणार आहे का? एखाद्या विषय कळणार का? आपल्याला समजणार का? नाही. मग त्याचबरोबर आता हे झालं वर्गाचं, बरोबर? वर्गाचं तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. परंतु सार्वजनिक ठिकाणी उदाहरणार्थ हॉस्पिटल असेल, बस स्टॉप असेल किंवा एखाद्या रेल्वेमध्ये आपण प्रवास करतो आहे, त्या ठिकाणी आपण बसलेलो आहे रेल्वे ट्रेन मध्ये किंवा बस स्टॉपला, रेल्वे स्थानकामध्ये, बरोबर? आणखी कुठले सार्वजनिक ठिकाणी सांगा बरं? मी पोलीस स्टेशन, हा हे पण सार्वजनिक ठिकाण आहे. तर तिकडे आपण सहसा जातो का? काही तक्रारी असते तरच आपण जातो की नाही? विनाकारण जातो का? नाही. अजून बँक आहे, चित्रपटगृह आहे, वाचनालय आहे, बरोबर की नाही? हे बघा, तर आता मी तुम्हाला एक एक विषय वाटून देणार, बरोबर? आता हॉस्पिटल, तुम्ही हॉस्पिटलचे नियम काय आहे तुम्ही आपसामध्ये चर्चा करायची, जास्त नाही, 1 मिनिट. म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कुठले नियम आपण पाळायला पाहिजे? तुम्ही तुमच्या ग्रुपला वाचनालयात गेल्यानंतर कुठले नियम आपण पाळायला पाहिजेत? वाचनालय लक्षात ठेवा, त्याच्यावर तुम्ही डिस्कस करायचं. जास्त नाही, 1 ते 2 मिनिटाचा वेळ देणार. बस स्टॉपला असल्यानंतर आपण कुठले नियम पाळायला पाहिजे किंवा तुम्ही नाही, इतर सर्वांनीच, म्हणजे मोठे व्यक्ती असतील, आपले काका मामा किंवा इतर जे व्यक्ती आहेत ते, ओके? त्यानंतर तुम्हाला रेल्वे स्टेशन किंवा रेल्वेमध्ये तुम्ही ट्रेन मध्ये बसलेले आहात, तुम्ही प्रवास करताय, तर काय नियम तुम्ही फॉलो करता? कुठले पाळता? तुम्हाला चित्रपटगृहामध्ये तुम्ही बसते, थिएटरमध्ये पिक्चर बघताय, बरोबर? तर त्यावेळेला कुठले नियम आपण पाळायला पाहिजे? कुठले नियम तिथे दिसतात, लिहिलेले असतात तिथे, तर तुम्ही चर्चा करा. 2 मिनिटाचा वेळ देतो, फक्त 2 मिनिटं. हा, बरं. हॉस्पिटल झालेली आहे, चर्चा करून झाली आहे. वाचनालय तुमची चर्चा करून झाली आहे, ठीक आहे. तुम्हाला कोणता विषय होता? रेल्वेमध्ये प्रवास करत होतो, ठीक आहे. आता इकडे बघा सर्वांनी, चला आपण आता एका ग्रुपला विचारणार आहे, एका ग्रुपला आपण विचारणार आहोत. इकडे लक्ष द्या, जरा वेळ समजून घेतला. हा, सगळ्यात अगोदर हॉस्पिटलमध्ये, बरं, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कोणते नियम आपण पाळायला पाहिजे सांगा बरं? हा, एकेकाने सांगा. धूम्रपान, व्हेरी गुड. धूम्रपान करू नये, छान. धूम्रपान म्हणजे जसं तंबाखू खाणारे लोक असतात, सिगारेट ओढणारे असतात, गुटखा खाणारे असतात, ते धूम्रपानामध्ये सगळं येतं. सिगारेट ओढणारे वगैरे. हा, ऑपरेशन सुरू असताना आज जाऊ नये, ओके. डॉक्टर ऑपरेशन करते, आज जायचं काम नाही, ठीक आहे. हा, सांगा ना, सांगा. फोनवर बोलायचं नाही, हॉस्पिटलमध्ये असताना मोठ्याने फोनवर बोलायचं नाही. व्हेरी गुड, सगळ्यांना कळलं ना? शांतता राखावी. हॉस्पिटलमध्ये पेशंट असतात, त्यामुळे शांतता राखणं गरजेचं आहे. हा, कचरा काही असेल, समजा काही खाल्लेलं असेल, रॅपर्स असतील, ते डब्यामध्ये टाकायला हरकत नाही. हा, वादविवाद करू नये, कोणाशी वादविवाद करू नये, बरोबर आहे. व्हेरी गुड, छान. त्यांनी छान माहिती दिली. सांगा बरं, वाचनालयामध्ये कुठले नियम पाळावे ते आपण इथं बघणार आहोत, सांग.
पुस्तक वाचताना आवाज करू नये. बरोबर, मोठ्याने वाचायचं नाही, मनामध्ये वाचायचं. व्हेरी गुड. कचरा करू नये. काही लोक सवय असते, खिशामध्ये चणे फुटाने घेऊन येतात, खाऊन तिकडे टाकतात, असे पण असतात. व्हेरी गुड, एकदम खूप छान नियम सांगितलाय. जिकडून तुम्ही पुस्तक घेतलेलं आहे तिथे परत ठेवायची जबाबदारी आपली आहे, लक्षात घ्या. व्हेरी गुड, खूप छान. काय हा, ते स्टँड वर ठेवायचं कपाटामध्ये, त्याच बरोबर आहे. हा, ज्या त्या लेन मध्ये त्या रो मध्ये ठेवून द्यायचं. बरोबर. पुस्तकाची पानं फाडू नये, चुरगाळू नये, फोल्ड करू नये. बरोबर आहे. अजून पुस्तकावर अनावश्यक काहीतरी लिहू नये. कव्हर वगैरे व्यवस्थित ठेवावं. नाव लिहितात काही जण पुस्तकामध्ये, ते सुद्धा चुकीचं आहे, कारण वाचनालयाचं पुस्तक आहे, स्वतःचे नाव टाकायची काही गरज आहे नाही. बरं, तुम्ही सांगा. बस स्टॉपचं आपण घेतोय बघा. बस स्टॉपवर कुठले नियम आवश्यक आहेत? हा, बस मध्ये रांगेत उभं राहायचं, ढकलायचं नाही. व्हेरी गुड. बस धूम्रपान करू नये. बस स्टॉपला सुद्धा धूम्रपान करू नये, कारण इतर लोक असतात, लहान मुलं असतात, महिला असतात. धूम्रपान केल्यामुळे काय होतं? काय मित्रांना पण त्रास होतो. बाहेर जवळ. अजून कचरा करू नये. बघा, कचरा ही मोठी समस्या आहे. कचरा जो आहे झाला तर आपण काय करायला पाहिजे? लक्ष देऊन ऐकायचं तुम्ही. कचरा जर झाला तर तिथे डस्टबिन असतात, प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे डबे ठेवलेले आहेत, तिथे टाकायचा कचरा. अजून कोणी सांगणार आहे? हा, तुम्ही बस मध्ये बसल्यानंतर हात काढायचं नाही. बरोबर. अजून काही लोक थुंकतात बस स्टॉप वरती. बरोबर आहे. बस स्टॉपवर थुंकल्यामुळे तिथे दुर्गंधी येते किंवा तिथे पूर्ण रंगवलेलं दिसतं, तिथे बसं असं वाटत नाही आपल्याला. बरोबर आहे. बरोबर. बस मध्ये चढताना मारामारी करतात काही जण, भांडण करतात. बरोबर. निरीक्षण चांगलं आहे. हा, तिकीट काढल्याशिवाय म्हणजे बस मध्ये चढल्यानंतर लगेच तिकीट काढायला पाहिजे. विना तिकीट प्रवास करायचा नाही, नाहीतर दंड बसतो आपल्याला. ठीक आहे. आता यांच्याकडे येऊ आपण. तुमचा कुठला विषय? ट्रेन मध्ये बसते ते. ट्रेन मध्ये बसल्यानंतर कुठले नियम आपण पाळायला पाहिजे सांगा. ट्रेन मध्ये बसायच्या आधी तिकीट काढून बसायचं. तिकीट काढून बसायचं. बरोबर आहे. अजून हा, दरवाजा जवळ उभं राहू नये. ट्रेन मध्ये प्रवास करताय तर सीटवर बसा, डोर लावून उभं राहायचं नाही. अजून धूम्रपान करू नये. बघा, ट्रेन रेल्वे मध्ये सुद्धा काही लोक धूम्रपान करतात. चुकीची सवय, फार वाईट सवय. अजून कचरा करू नये. बघा, ट्रेन मध्ये पण कचरा करतात बरेचसे लोक, सीटच्या खाली टाकतात. बरोबर आहे. तुम्ही गोळा करा, प्लॅटफॉर्म उतरल्यानंतर काय करायचं? तो कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचा. बरोबर. ठीक आहे. आपण यांच्याकडे येऊ. तुमचं काय कुठलं दिलंय? सिनेमा बघायला गेले ते, चित्रपटगृहामध्ये गेलेले आहेत. सांगा बरं कुठलं नियम? स्वच्छता पाळावी आणि तिकडे कुठलेही खाद्यपदार्थ अलाउड नसतात. चित्रपटगृहामध्ये तिथे चेक केलं जातं. बरं. अजून ठीक आहे. मद्यपान करून जायला नाही पाहिजे थिएटर मध्ये. जोरात आवाज करायचा नाही थिएटर मध्ये चित्रपट बघताना. का आवाज करायचा नाही? कारण आपण चित्रपट बघायला आलेलो असतो, शांतपणे चित्रपट बघायचा असतो. गप्पा मारल्या तर चित्रपट बघू शकतो का आपण? थिएटर मध्ये व्हिडिओ काढायचा नाही. काही लोक थिएटर मध्ये असे व्हिडिओ काढतात मोबाईलवर. ते चुकीचं आहे. बरोबर. हा, बाहेरचे खाद्यपदार्थ नेऊ शकत नाही आपण. बरोबर. हा, तिकीट काढल्याशिवाय ते एंट्रीच देत नाही आपल्याला. बरोबर. ठीक आहे. छान. बघा, हे सगळे नियम आहेत. आपण नियम म्हणजेच काय तर आपलं आयुष्य, आपलं जीवन जे सुखकर होण्यासाठी हे नियम आपण पाळायला पाहिजे. आपणच नाही, सर्वांनी. ह्या नियमांचं पालन केल्यामुळे काय होतं? आपला इतरांना त्रास होईल का? नाही. आणि आपलं जे जीवन आहे किंवा आयुष्य आहे ते व्यवस्थितपणे आपण जगू शकतो. म्हणून नियमांची आवश्यकता आहे. आलं लक्षात सर्वांना? सर्वांना कळालं? ओके. व्हेरी गुड.